नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की किडनी फेलियरच्या रुग्णाच्या शरीरात बेकिंग सोडा किडनीला खराब होण्यापासून कसे थांबवू शकतो. त्यामुळे हे तुम्हाला थोडे आश्चर्यकारक वाटेल. बेकिंग सोडा आपण अन्नात वापरतो, आपल्या घराघरात असतो. किडनी खराब होण्यापासून कसे थांबवेल? जेव्हा किडनी कमी काम करू लागते, किडनी फेल होत आहे, तेव्हा आपल्या शरीरात काय काय घडत आहे हे तुम्हाला समजेल. तर बेकिंग सोडा तुमची कशी मदत करतो हे देखील तुम्हाला समजेल. तर आपल्याला सुरुवात करावी लागेल किडनीच्या कार्यापासून. की किडनी नेमकं काय करते? तर आपण सर्वजण जाणतो की किडनी मूत्र तयार करते. मूत्र तयार करते तर आपल्या शरीरातील जितके वेस्ट मटेरियल आहे, ते काहीही असो, ते युरिया असो, पाणी असो किंवा फालतूचे मीठ असो, ते शरीरातून बाहेर काढण्याचे काम आपली किडनी करते. पण आपल्या शरीरात आणखी एक काम करते, ते म्हणजे आम्ल बाहेर काढणे. आता आपल्या शरीरात ते आले कुठून हा प्रश्न उभा राहतो. तर जेव्हा आपण अन्न खातो, पचन होते, तेव्हा आपल्या शरीरात थोडे थोडे आम्ल तयार होत राहते. म्हणूनच जेव्हा आपण संघटन करतो, तेव्हा आपले संघटन देखील आम्लयुक्त होते. आपण असे काही खाल्ले नव्हते, पण आपले मूत्र आम्लीय होत आहे. ते थोडेसे आम्लीय असते, खूप जास्त आम्लीय नसते. ते असे जे रोज 3-4 वेळा, 5 वेळा मूत्र विसर्जन करताना बाहेर पडते, ते आपल्या शरीरातील आम्लाचे नियमन करत आहे. आणि सर्व पेशंट्समध्ये आणखी एक गोष्ट होत असते, ती म्हणजे आम्लाचे जमणे. आता जर तुमचे क्रिएटिनिन लेव्हल 3-4 पेक्षा खाली आहे, तर ते तुमच्या किडनीला नुकसान पोहोचवत नाही. जर तुमच्या शरीरात क्रिएटिनिन लेव्हल 3 आणि 4 ओलांडले असेल, तर पूर्ण शक्यता आहे की शरीरात आम्ल जमा होत आहे. आता तुमच्या किडनीला अधिक वेगाने नुकसान पोहोचवेल. आणि जर तुमचे क्रिएटिनिन लेव्हल प्रत्येक महिन्यात वाढत आहे, तुमचे पुढील महिन्यात 5 झाले, 6 होत आहे, मग ते 7-8 होत आहे. सर्वात मोठे कारण दिसून येते, ते आम्हाला दिसते, ते म्हणजे मेटाबॉलिक आम्ल. म्हणजे शरीराच्या आत आम्लाचे एकत्रीकरण होणे, किडनीचे आम्ल बाहेर फिरत आहे. ते किडनीला, जी आमची नाजूक किडनी आहे, कमजोर किडनी आहे, जी काम करणे कमी करत आहे, तिला अधिक वेगाने नुकसान पोहोचवत आहे. तर जर आपण हे मेटाबॉलिक आम्ल समजून घेतले, तर आता आपण याच्या नियंत्रणाबद्दल समजून घेऊया. पीएच 7 पेक्षा जास्त आहे, तर त्याचा देखील आपल्या शरीराला नुकसान होऊ शकतो. आपण काय करतो? आपण बफर वापरतो. ती वस्तू असते जी आम्लाला आणि क्षाराला न्यूट्रलाइज करते आणि त्यातली जी सर्वात चांगली वस्तू जी शरीराला नुकसान करता काम करते, ती म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेटला आपण बेकिंग सोडा म्हणून ओळखतो. तर त्याच्या मदतीने आपण आपल्या शरीरात तयार होणाऱ्या आम्लाला न्यूट्रलाइज करतो. की आता तुम्ही शांत व्हा, ज्यामुळे आमच्या किडनीला अधिक नुकसान होत नाही, आम्लता होत नाही आणि किडनीची जी खराब होण्याची गती आहे ती थांबते, ती वेगाने होत नाही आणि हेच आपल्याला फायदा पोहोचवते. बेकिंग सोडा. आता तुम्ही समजले. आता हे करू नका की स्वयंपाक घरात जाऊन बेकिंग सोडा शोधू नका आणि बेकिंग सोडाच्या गोळ्या घेऊ नका, कारण याचा जो चव असतो तो खूप कडवट असतो. जर तुम्ही हे चमच्यात घेतले तर सहसा यामुळे उलटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही बेकिंग सोडाच्या पावडरचा वापर करू नये. मार्केटमध्ये याच्या खूप स्वस्त टॅबलेट्स मिळतात. वेगवेगळ्या नावांनी मिळतात आणि कदाचित त्या तुमच्या चर्चेतही चालू असतील. त्यामुळे तुम्हाला तुमच्या औषधाची तपासणी करावी लागेल. उच्च शक्यता आहे की तुम्ही सोडाच्या टॅबलेट घेत असाल. तुम्हाला फक्त हे करायचं आहे की जेव्हा तुम्ही एफटी टेस्टसाठी जाता, तेव्हा जेव्हा तुमच्या किडनीची तपासणी करत असतात, तेव्हा तुमच्या रक्तात किती ऍसिड जमा झालं आहे हेही तपासून घ्या. आणि त्या टेस्टचं नाव आहे सीरम. एकत्र करा, द्विमिश्रित करा. तुमच्या रक्तात किती आहे ते तपासत आहे. जर बायकार्बोनेट 22 पेक्षा खाली जात आहे आणि किडनी वाढत आहे, तर हे एक कारण असू शकते. बीपी ठीक आहे, शुगर ठीक आहे, पण बायकार्बोनेट कमी आहे, तर तुमच्या किडनी खराब होण्याची गती वाढेल. तर हे पूर्ण करण्यासाठी आपण काय करू? तुमच्या किडनीच्या मूल्याच्या आधारावर आम्ही अप्रॉक्सिमेटिक टॅबलेट तिथे ठेवतो की तुम्हाला किती प्रमाणात बायकार्बोनेट घ्यायचे आहे. जर तुम्ही ते योग्य वेळी घेतले आणि योग्य पद्धतीने खाल्ले, तर तुमची स्थिती खराब होत नाही, किडनी वेगाने वाढत नाही आणि ती रिकव्हरी दाखवायला सुरुवात करते. कारण जर कोणतीही जखम, कोणतीही समस्या
आपल्या शरीरात येते, तर ती ठीक करण्याची ताकदही शरीरात असते. कोणतीही औषधं शरीराच्या आत तो वातावरण तयार करतात, ज्यामुळे शरीर आपोआप ठीक होतं. आता आपल्याला आपल्या किडनीच्या कार्यक्षमतेवर काम करावे लागेल. आपल्याला आपल्या शरीराची ताकद वाढवावी लागेल, ज्यामुळे ती किडनीची हरवलेली क्षमता परत आणण्याचा प्रयत्न करेल आणि किडनी अधिक खराब होणार नाही. कारण किडनी जर अधिक खराब होत राहिली, तर आपली स्थिती डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांटवर जाऊ शकते. आता किडनी खराब होण्यामागे जे कारणे असतात ती वेगवेगळी असतात. कोणाची किडनी बीपी मुळे खराब होत आहे, कोणाची डायबिटीज मुळे खराब होत आहे, कोणाची ती खराब होत आहे, कोणाची पॉलिसीमुळे किडनी खराब होत आहे. कारणे वेगवेगळी आहेत. जेव्हा कारणे वेगवेगळी असतात, तेव्हा त्यांना हाताळण्याचे मार्ग देखील बदलतात. आपण तपासले पाहिजे की आपल्या केसचे कारण काय आहे. जर तुम्हाला कारण समजले की बीपी मुळे खराब झाले आहे आणि तुम्ही तपासता की तुमचा बीपी आता सामान्य आहे, तर तुम्हाला त्या बीपीला नियंत्रित करण्याची गरज आहे. त्यासाठी तुम्हाला जितक्या औषधांचा वापर करावा लागेल ते मला माहीत असायला हवे. जर तुम्हाला किडनी वाचवायची असेल, तर तुम्ही तुमच्या बीपीसाठी काय करता हे पहा. बीपी चेक करताना तो औषध घेण्याची गोष्ट तपासत असतो. तपासायचे असेल तर औषध घेण्यापूर्वी तपासा, कारण तुमचा बीपी आम्हाला 24 तास 365 दिवस नियंत्रणात हवा असतो. औषध घेतल्यानंतर तो कमी होतो, नियंत्रणात येतो. औषधाचा प्रभाव संपल्यानंतर तो वाढतो. तो अशा केसेसमध्येही तो वाढतच राहतो. तर आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की 365 दिवस 24 तास आपला बीपी ठीक ठेवायचा आहे. एकदा आपण पाहिले की ओके ठीक आहे, माझा बीपी औषधं घेतल्यानंतर ठीक आहे, पण औषधं घेण्यापूर्वी खराब आहे, तर आपल्याला तिथे काम करण्याची गरज आहे. हे तुम्हाला समजेल. मधुमेहाचेही तसेच आहे. जर तुमची किडनी डायबिटीजमुळे खराब होत असेल, तर तुम्हाला तुमची शुगर 1 पेक्षा खाली ठेवावी लागेल. तुम्हाला यासाठी हे वापरावे लागले तरी, तुम्हाला एक किंवा दुसरे औषध घालावे लागले तरी, तुम्हाला तुमचा मधुमेह कोणत्याही परिस्थितीत नियंत्रणात ठेवावाच लागेल. म्हणून म्हणजे तुम्हाला फक्त औषधं घ्यायची नाही, तर तुम्हाला तुमची स्थिती समजून घ्यावी लागेल. शरीराला समजून घ्यावे लागेल. जेव्हा तुम्ही शरीराला समजून घेता, स्थितीला समजून घेता, तेव्हा उपचार कसे करायचे आणि उपचाराची जी किंमत आहे ती समजायला लागते आणि तुम्ही तुमची औषधे, तुमचे उपचार योग्य पद्धतीने चालवू शकता. मला आशा आहे की हा व्हिडिओ बेकिंग सोड्याबद्दल असेल, तुम्हाला समजले असेल की का तुम्हाला बेकिंग सोडाच्या गोळ्या दिल्या जातात, का त्यावर इतका जोर दिला जातो आणि कशा प्रकारे त्या तुमची मदत करतात. तरीही जर तुमच्या मनात काही शंका असेल, तुम्हाला काही विचारायचे असेल, तर बहुतेक अपयश कमी असतात. जाण्यापूर्वी मी इच्छितो की तुम्ही काही किडनी फिलच्या घेतला योग्य पद्धतीने केले तर केवळ वाचन थांबत नाही, ते खालीही येते. तरीही काही शंका असेल तर स्वागत आहे. डॉक्टरांची संपूर्ण टीम आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, माझ्याशीही येऊन भेटू शकता. याचबरोबर आता परवानगी घेऊ इच्छितो. पुढच्या व्हिडिओत भेटू. नमस्कार.